मुंबईमध्ये धुवाधार पाऊस बरसतोय। पाहुयात या संदर्भातल्या आता बातम्या। मुंबई आणि उपनगरांमध्ये काल रात्रीपासून पावसाच्या सरी कोसळतायत। मुंबईमध्ये रात्रभर पाऊस, सायन आणि दादरचे रस्ते हे जलमय झाल्याचं पाहायला मिळालं। दादर, परळ, वांद्रे, विलेपार्ले, अंधेरीमध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळाली। आज मुंबईसह ठाणे, पालघरला मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज आहे। मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाच्या सरी बरसतायत आणि गेल्या 2 ते 3 दिवसांपासून पावसानं जोर धरायला सुरुवात केलेली आहे। मुंबई आणि उपनगरांमध्ये बरसत असलेल्या पावसामुळे काही ठिकाणी पाणी साचण्याचे सुद्धा प्रकार घडलेले आहेत। काल रात्रीपासूनच पाऊस जो आहे तो कोसळतोय आणि आज मुंबईसह ठाणे, पालघरला मुसळधार पावसाचा हवामान खात्यानं अंदाज वर्तवलेला आहे। नरिमन पॉइंटवरून आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। मुंबईमध्ये मुसळधार पाऊस होत आहे। मध्यरात्री देखील या ठिकाणी मुसळधार पाऊस होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आपण सध्या आहोत नरिमन पॉइंट या परिसरामध्ये आणि या ठिकाणी आपण बघू शकतो कशी जोरदार या ठिकाणी पावसाने पकडलेली आहे। मध्यरात्र झालेली आहे, मात्र पावसाचा जोर अधिकच वाढताना या ठिकाणी दिसून येत आहे। मरीन ड्राईव्हचे हे दृश्य आपण बघू शकतो कशा पद्धतीने या ठिकाणी जोरदार पाऊस होत आहे आणि पावसासोबतच या ठिकाणी 40 ते 50 प्रति किलोमीटर वेगाने वारे देखील वाहत आहे। त्यामुळे जोरदार पाऊस आणि या ठिकाणी जे वारे वाहत आहे त्यामुळे कुठेतरी जी दृश्यमानता आहे ती देखील कमी होताना आपल्याला पाहायला मिळते। दुसरीकडे जर पाहायला गेलं दक्षिण मुंबईमध्ये हा विशेषतः जोरदार पाऊस पडतोय। दादर पासून ते ठाणेपर्यंत तिकडे संततधार पाऊस सुरू आहे। मात्र दक्षिण मुंबईत जर पाहिलं तर आपण या ठिकाणी रस्त्यावरून देखील पाणी वाहायला सुरुवात झालेली आहे। कॅमेरा पर्सन कृष्णासह मेरुती गणकवार, TN मराठी, मुंबई। मुंबईमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे जलमय व्हायला सुरुवात झालेली आहे। आपण सध्या आहोत किंग सर्कल या परिसरामध्ये आणि आपण या ठिकाणी दृश्यांमध्ये बघू शकतो संपूर्ण हा रस्ता आहे तो जलमय झालेला आहे आणि अशी स्थिती हिंदमाता दादरच्या परिसरामध्ये देखील असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। ईस्टर्न हायवेवरती सध्या आहोत आणि या ठिकाणी आपण बघू शकतो हा ईस्टर्न हायवेला सध्या नदीचं रूप आलेलं आहे। काल रात्रीपासूनच संपूर्ण रात्रभर हा पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे कुठेतरी या हायवेवरती पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे ज्या गाड्या आहेत त्यांना वाट काढायला या ठिकाणी त्रास होताना आपल्याला दिसून येत आहे। दुसरीकडे आपण बघायला गेलं तर जी वाहतूक आहे ती देखील या ठिकाणी विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतंय। ईस्टर्न हायवे हा रात्री देखील या ठिकाणी वाहतूक असते। आपण या ठिकाणी बघू शकतो मोठ्या प्रमाणावरती वाहतूक आहे आणि रात्रभर जो पाऊस सुरू आहे त्यामुळे या ठिकाणी रस्ते जलमय झालेले आहेत आणि यामुळे नागरिकांना रात्री देखील त्रास सहन करावा लागतोय। कॅमेरा पर्सन कृष्णासह मेरुती गणकवार, TN मराठी, मुंबई।